पटूने खेळावं आणि क्रिकेटपटूंचे जे षटकार चौकार हे प्रेक्षक राजांची मात्र मन जिंकले जातात। म्हणून मित्रांनो, टेनिस क्रिकेट मध्ये कधीच कुणाला कमी लेखू नका, कमी झोकू नका। आणि त्याच माध्यमातून आपण पाहतोय गोलंदाज प्रणित पाटील ऑन साइडला चेंडू खेळला गेला प्रवीणच्या माध्यमातून इनफिल्डच्या डोक्याच्या वरनं प्रवीणचा फटका जर पाहू शकाल तर मग डीप एक्स्ट्रा कव्हरेजर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात। एका बॉलवर आपण पाहिले 3 क्षेत्ररक्षक आले। एका बाजूने आपण पाहिला तत्पर मग चेतन पाटील आले होते, तत्पर एका बाजूने आपण प्रवीणला पाहिलं। परंतु इथे जर पाहू शकाल समीरनं चेंडूला अंतिम मेन मुवमेंट क्षणावर स्टॉप केला गेलाय। बॅकअप आला आणि चेतन पाटील सरांना चेंडूला उचलला, फेकला। 3 धावा। यावेळेस पहा फटकेबाजी ज्या प्रकारची हवी होती ना, ती फटकेबाजी समीरनं सुरुवात केली आणि समीरच्या बॅट मध्ये पहा जशी समीरला स्ट्राइक आली तशीच समीरने मात्र स्ट्राइकचा भरपूर समाचार। चेंडू सीमा पार, चौकार, 4। इथे पाहताय आणखीन जर आपण पाहिलं तर मग एक सिंगल आली आणि एक सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहतोय तर मग जाऊन पोहोचली गेली 8 या आकड्यावर। आणखीन आपण पाहतोय एक सिंगल आली। 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला आणि संघाची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचली गेली 9 या आकड्यावर। चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। यावेळेस आणखीन जर पाहू शकाल ऑन साइडला प्रदीप क्षेत्ररक्षक तैनात आहे। प्रदीपच्या माध्यमातून सातत्याने चांगली कामगिरी राहिली गेली लोचन स्मृती संघा करिता। आतापर्यंत आपण निशांत 11 संघाची टोटल पाहतोय 10 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले। कुठलाही फलंदाज आपण पाहिला तर मग बाद झाला नाहीये। एक चांगली पार्टनरशिप 2 खेळाडूंच्या माध्यमातून तयार केली जाते। सातत्याने प्रवीण आणि समीर त्याचबरोबर असे निशांत 11 संघाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। चला गाई करा, कारण की यानंतर आपल्याला सुद्धा 2 मॅच खेळायचे आहे। मॅच क्रमांक 23 जर पाहिला तर मग दुमाडा योद्धा आहे, दुमाडा योद्धा आणि अजू टायटन। आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत स्वर्गीय सदानंद स्मृती अंबेदे आणि शिबाई वॉरियर्स। कारण की पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं शिबाई वॉरियर्स। सूरज मंचावर उपस्थित माननीय श्री विनोद तुंबडा सर यांच्याकडून या लीग साठी तब्बल 2000 रुपयाचा निधी आलेला आहे। लीग त्यांचे सदस्य आभारी आहे। धन्यवाद विनोद तुंबडा सर, तुम्ही 2000 निधी दिल्याबद्दल धन्यवाद। इथे जर पाहू शकाल पहिलं षटक संपलं गेलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस आपण 10 धावा दाबलकावर पाहिल्या। त्यानंतर दिशांत गोलंदाजी मार्गवर पहिलाच बॉल। यावेळेस जर पाहू शकाल फटका चांगला आहे। त्या ठिकाणी पाहू शकाल लोचन स्मृती संघानं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक म्हणून त्या खेळाडूला तैनात केले गेले आहे। इथे पहा आणखीन आपण पाहतोय एक सिंगल आली आणि एक सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 11। स्ट्राइक सुद्धा पहा प्रत्येक बॉलवर रोटेट केली जाते, कारण की पहिला प्रणित पाटीलचा डॉट बॉल आल्यानंतर त्यानंतर 10 धावा 5 बॉल मध्ये ठोकल्या। लोअर फुटचा चेंडू अलाउन द कार्पेट डाऊन द ट्रॅक जर चेंडू पाहू शकाल लॉंग ऑफ रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे। थोडासा पंबल जरूर झाला होता क्षेत्ररक्षक, परंतु पंबल झाल्यानंतर आपण रवींद्रला पाहतोय ज्या प्रकारे चेंडू आला त्याच प्रकारे पंबलिंग झाल्यानंतर चेंडूला जज केलं आणि फेकी केली आणि फेकी केल्यानंतर आपण पाहिला तर मग पुन्हा एक सिंगल प्रवीणच्या माध्यमातून आणि समीरच्या माध्यमातून ही धावसंख्या घेऊन पोहोचले गेले 12। यामुळे सुपला शॉट चेंडूला जर पाहू शकाल 1 बाउंस समीरने टोकला, चेंडू जातो सीमा रेषा पलीकडे। समीरच्या बॅट मध्ये ग्रेट शॉट पाहायला मिळाला, चेंडू सीमा पार, चौकार, 4।
आतापर्यंत आपण पाहतोय 3 बॉल आणि संघाची टोटल 16. आणखीन याही वेळेस फटका रस्ता पार म्हणजे चेंडू सीमा रेषा पार. बॅक टू बॅक आपण 2 चेंडू आणि 2 चौकार पाहिले. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण फलंदाज बैस्टर समीर ऑन फायर. संघाची टोटल जाऊन पोहोचली गेली 20. संख्या आपण 20 च्या आकड्यावर पाहतोय कारण की 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. अजूनपर्यंत आपण पाहणार आहोत येणारे चेंडू 2 आहेत. यावेळेस आणखी स्लॉक स्वीप खेळला गेलाय. इथे पहा रस्ता पार झालाय परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात म्हणून केलाय आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केल्यानंतर समीर यावेळेस थोडेसे बॅड लग असेल कारण की रस्ता पार झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने चेंडूला स्टॉप केलं गेलं आणि चेंडूला स्टॉप केल्यानंतर धावसंख्या आपण पाहतोय 22. 5 बॉल. शेवटचा बॉल पाहायला मिळतो दुसऱ्या षटकातला. तोपर्यंत दिशांत गोलंदाजी मार्गवर आहे. 5 बॉल मध्ये धाबा दिशांत खर्च केल्या गेल्या टोटल 12 धाबा कारण की 2 4 आले. त्यानंतर 5व्या बॉलवर सुद्धा 2 धाबा आल्या. त्यानंतर एक पहिल्या आणि दुसऱ्या बॉलवर आपण 2 सिंगल पाहिल्या. अशी टोटल रणनीती 22 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. त्यानंतर पाहू शकाल हलक्या हाताने चेंडूला ऑन साइडला खेळल्या गेल्या. चेतन पाटील ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपण त्यांच्या माध्यमातून पाहिलं आणि चांगलं क्षेत्ररक्षण झाल्यानंतर संघाची टोटल आतापर्यंत पाहिला गेली तर जाऊन पोहोचले गेले 23 आणि 23 धावसंख्या संघाची टोटल 23 आहे आणि कुठलाही फलंदाज मात्र बाद झाला नाही. एक चांगली पार्टनरशिप आहे. दरम्यान या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित बराणपूर गावचे सुपुत्र माननीय श्री मिलिंद पुंजारा साहेब जे प्रोफेसर आहेत वर्तक कॉलेज वसईमध्ये, त्यांना विनंती असेल तुम्ही या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. माननीय श्री मिलिंद पुंजारा साहेब, थँक्यू. चला आपण काही करा कारण की या मॅच नंतर आपल्याला 2 मॅच खेळायच्या आहेत कारण की 2 ओव्हर संपल्यात या मॅचच्या आणि यानंतर आपल्याला 2 ओव्हर खेळायच्या आहेत आणि त्यानंतर 2 नंतर 4 ओव्हर पूर्ण खेळायच्या आहेत आणि त्यानंतर आपण दुमाडा युद्ध संघाला आमंत्रित करू आणि अजू टायटन संघाला आमंत्रित करतोय. दोन्ही संघ आपण रेडी राहा. अजू टायटन संघाचा कर्णधार, दुमाडा युद्ध संघाचा कर्णधार. यानंतर होणारा मॅच क्रमांक आपण पाहणार आहोत 23. येस, आमच्यापर्यंत पोहोचलं ते गोलंदाजी मार्गवर समीर, परंतु त्या समीरचं जर टोपण नाव असेल ना तर होल्डर. होल्डर या नावानं क्रिकेट जगतामध्ये प्रेम दिले, पसंती दिले. त्याच होल्डर गोलंदाजाला पाहताय इथे जर पाहू शकाल तर मग जरूर पहिलाच बॉल आपण पाहिला की समीरच्या माध्यमातून डॉट बॉलची सुरुवात आपण पाहतोय. धावसंख्या 23 याकडे स्टॉप झाले. त्यानंतर दिशांत 6 बॉल मध्ये 13. Incoming voice call from Sagar Ravte Sagar. यावेळेस जर पाहू शकाल मग समीर वर्सेस समीर लढाई आहे आणि एका बाजूने आपण दिशा इलेव्हन संघाकडून समीरला आतापर्यंत सक्सेसफुल ठरला आहे आणि जसा जसा समीर गोलंदाजी मार्गवर आलाय आणि ज्या प्रकारे की त्याचं टोपण नाव होल्डर आहे आणि ज्या प्रकारे होल्डर नावाने जी ऊर्जा आली आहे, काय जबरदस्त कमाल केली होल्डरनं. 2 बॉल मध्ये 2 डॉट आल्यात आणि ती गोलंदाजी हवी होती ना, ती गोलंदाजी या समीरच्या माध्यमातून केली जाते. बॅक टू बॅक आपण पाहतोय 2 बॉल 2 डॉट बॉल आले. समीरनं पहा आतापर्यंत समीर गोलंदाज आहे एका बाजूने तर एका बाजूने समीर बॅटर आहे. पावलांचा वापर केलाय समीर. इथे पहा पावलांचा वापर केलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये पाहता आपण क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्या ठिकाणी दिशांत या क्षेत्ररक्षकाला आपण पाहताय. दिशांच्या माध्यमातून फेकी तर चांगली झाली परंतु यावेळेस जर पाहू शकाल रनआउटची संधी आणि इथे पाहू शकाल
मग Incoming voice call फलंदाज from Sagar कोण? Rapte Sagar. जरूर पंच दर्शवतील की Incoming voice call from Sagar Rapte Sagar. Incoming voice call from Sagar असं लक्ष असू Rapte द्या Sagar. की बॅटरला रिव्ह्यू नाहीये. जर का रिव्ह्यू घ्यायचा असेल तर Incoming voice पंचालाच call रिव्ह्यू from आहे. Sagar Rapte बॅटरला रिव्ह्यू Sagar. नाहीये. इथे पाहताय जरूर आपण पाहिलं तत्पर मग विकेटचा पतन होतोय आणि समीरला परतावा लागेल. समीर हा फलंदाज बाद होतोय. संघाची टोटल आहे 25. जरूर इथे जर पाहिलं तर मग फलंदाज बाद झालाय आणि फलंदाजाला जर पाहू शकाल परतावा लागेल. समीर बाद झाला. इथे आल्याच पावली पुन्हा आणखीन एक फलंदाजाला परतावा लागेल. आया राम और गया राम. होल्डर अब इतिहास बनाने वाला है. आणि इथे जर पाहू शकाल जो फलंदाज नुकताच मैदानाच्या आतमध्ये आला ना संकेश, या संकेश फलंदाजाला परतावा लागेल. चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पोहोचा. तत्पर आम्ही देतोय ते डीजे जॉकीला संधी. कमॉन डीजे. स्वप्नील नक्कीच आपण बॅटर पाहतो. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. आल्याच पावली जर पाहू शकाल मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे अक्षय. अक्षयच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगली फेकी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या बॉलवर आपण पाहिलं एक 2 धावा पुन्हा अर्जित केल्या गेल्यात आणि संघाची टोटल पाहिली त्यानंतर मग जाऊन पोहोचले गेले 27. कारण की समीरच्या माध्यमातून पहिले 2 चेंडू डॉट, त्यानंतर पाहू शकाल 2 धावा आल्या आणि 2 धाबे नंतर तिसऱ्या धाबेकरिता रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद समीर आणि त्यानंतर चौथ्या बॉलवर फलंदाज बाद झाला संकेश आणि त्यानंतर स्वप्नील आला. स्वप्नीलच्या माध्यमातून 2 धाबा आल्या आणि शेवटचा बॉल सुद्धा आपण पाहिला. त्यातून मग समीरनं कमाल काय केली तर मग ज्या प्रकारे ज्याचं टोपण नाव म्हणून होल्डर दिलं आणि त्या होल्डरच्या माध्यमातून संघाची जी तिसरं षटक फक्त 4 धाबे चालले आणि 2 विकेट आपल्या नावावर आले आणि संघाची टोटल आपण आहे आतापर्यंत 27. चला नोटे मीटिंग घाई करा. चला त्यानंतर आपण जरूर अक्षय या गोलंदाजाला पुन्हा पाहणार आहोत. गोलंदाजी ट्रॅकवर पोहोचला गेलाय गोलंदाजी करण्याकरिता. तत्पर आपण पाहणार आहोत पहिल्या षटकात 10 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 13 आल्या, त्यानंतर तिसऱ्या षटकात 4 धावा. महत्वाचं षटक समीरचं राहिलं. हे तिसरं अक्षयच्या गोलंदाजीला सुरुवात होते. चौथं षटक इथे ऑन साइडला चेंडू उडवला गेलाय. त्या ठिकाणी आपण जरूर सागर या क्षेत्ररक्षकाला पाहतोय. सागरच्या माध्यमातून सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फेक आली. आणि चांगली फेकी आल्यानंतर पाहू शकाल या बॉलवर पुन्हा एक सिंगल आली आणि एक सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 28. ऑन साइडला लॉंग ऑफ रिजन मध्ये पाहू शकाल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. थोडासा पंबल जरूर झाला. समीरला आपण पाहतो ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात आहे. नुकतीच ज्यानं चांगलं षटक हाताला गेलं तो समीर आणि समीरच्या माध्यमातून पाहिल्या त्यानंतर पुन्हा 2 धावा अर्जित केल्या गेल्या. संघाची टोटल आपण पाहिली 3.2 बॉल आणि 30. बॅक टू द बॉलर, वी फॅक्टर डाऊन द हेड. गॅप मध्ये चेंडूला खेळला गेला. होल्डर
यावेळेस दोन क्षेत्ररक्षकांना अक्षरशः गुंगावणी दिले। होल्डर आए, होल्डर नीचे गिर गए। उसके बाद बैकअप के लिए आया रविंद्र, रविंद्र भी पंबल हो गए और गेंद गई सीधा सीमा रेखा पार। चौकार 4। महत्वाचा चौकार आला, ज्या ठिकाणी जर का समीर कुठेतरी पडला नसता तर समीरने चेंडू स्टॉप केला गेला असता। 34 धावा। ब्लॉक मध्ये चेंडू टार्गेट केला ऑन साइडला सागर। आजच्या दिवसामध्ये सागरच्या माध्यमातून चांगली बॅटिंग आणि त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण, म्हणजे कालच्या दिवसामध्ये ज्या ज्या चुक्या झाल्यात ना त्या चुक्या मात्र सुधारल्या जातात मैदानाच्या आतमध्ये। इथे पाहताय पुन्हा एक सिंगल आली। 35 धावा आहे, डबल कव्हर। उर्वरित 2 चेंडू शेष आहेत। यावेळेस लांबी कमी उंची जास्त रवींद्र झेल खाली आहे आणि फलंदाजाला पाहू शकेल प्रवीणला परतावा लागेल, प्रवीणला बाद व्हावं लागेल। प्रवीण गॉन। यस डीजे। क्रांतीवीरांच्या भूमीवरती जमली रायगड नगरी, क्रांतीवीरांच्या भूमीवरती जमली रायगड नगरी। महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी, महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी। शेवटचा अंतिम बॉल। बॅटर रोहित शेवटचा बॉल करिता जर पाहू शकाल रणनीती पाहायला मिळते। अक्षयच्या माध्यमातून हे षटक चौथा हाताला सुरुवात केली आणि अक्षय जेव्हा सुरुवातीलाच आला इथे बिग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता रोहितच्या माध्यमातून। इथे जर पाहू शकाल तत्पर मग प्रतीक पाटील चेंडू ज्या प्रकारे जसा स्टॉप केला गेला तसाच MS कॉपी बुक स्टाईल आपण पाहिला। नॉन स्ट्राइक एंडवर चेंडूला पहा नेऊन स्टॉप केला गेलाय। याच प्रकारचा आपण सामना पाहायला गेला होता बांगलादेश संघाविरुद्ध, जेव्हा एक बॉल एक धावेची गरज होती आणि MS धोनी आपण यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहिला होता आणि त्याच प्रकारे MS धोनीच्या जसा जसा दस्तानामध्ये चेंडू आलाय तसा चेंडू MS धोनीने पहा इष्टांवर मात्र उद्ध्वस्त केला आणि त्या बांगलादेशला मात्र हार पत्करावी। इथे पाहताय संघाची टोटल आपण पाहिली तत्पर जाऊन पोहोचली गेली 35, विजयाकरिता 36 धावांचं लक्ष्य। चला आपण टॉस करू। तत्पर दुमाडा योद्धा आहे संघ आणि अज्जू टायटन संघ आहे। चला विनोद तुमडा सरांना विनंती आपण या टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्याकरिता। चला जे टॉस बॉक्स मध्ये प्रेक्षक आहेत आणि मान्यवरांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स खाली करायचा आहे कीच विनोदजी तुमडा सर आले त्यांच्या माध्यमातून आपण टॉस करणार आहोत कारण की स्पर्धा आपण YouTube लाईव्हच्या माध्यमातून पाहतो, टेलिकास्ट आहे। चला एका बाजूने टीम आहे दुमाडा योद्धा अज्जू टायटन संघ। इथे जर पाहिला तर कीच विनोद तुमडा सर यांचं आगमन झालंय, त्यांच्या शुभ हस्ते पहा टॉस होतोय। एका बाजूने दुमाडा योद्धा टीम आहे तर एका बाजूने आपण पाहणार आहोत अज्जू टायटन संघ। छपासा कॉल आलाय, टॉस जर पाहू शकाल तर मग दुमाडा योद्धा संघ टॉस जिंकलाय। काय स्वीकारशील प्रथम? क्षेत्ररक्षण स्वीकारला गेलाय आणि त्यानंतर जरूर बॅटिंग करण्याकरिता आमंत्रित केलाय तो संघ अज्जू टायटन संघ पाहतोय। दोन्ही संघाला काही
ऑल द बेस्ट असेल कीच तुमच्यापर्यंत जॉईन होत नाहीये त्याबरोबर जरूर आम्ही विनोद तुंबडा सरांकडे आपण बोलणार आहोत. विनोद तुंबडा सर या विनोद तुंबडा सर तुम्ही या मॅच बद्दल काय बोलतील कारण की तुमची भेट आले गेले आणि तुमच्या सुभाष टॉस झाला गेलाय आणि या मॅच मध्ये सातत्याने जर पाहू शकाल यावर्षी काहीतरी निलेशजी पाटील साहेब अध्यक्ष आहेत त्यांच्या इथून काहीतरी नवीन केले गेले कारण की यावर्षी युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा आहे. तुमचं मनोगत काय असेल या मॅच मध्ये? पहिल्यांदा सांगायचं खूपच छान वाटतं कारण की यूट्यूब पहिल्यांदाच बघितलं की सर्व आपण कुठूनही मी पालघरला असताना सुद्धा मी यूट्यूब काल बघत होतो. छान वाटत होतं की आपल्या गावामध्ये सुद्धा आता यूट्यूबच्या माध्यमातून आपण मॅच बघू शकतो. जरी इथे हजर राहू नाही तरी आपण तिकडनं सुद्धा बघू शकतो आणि खूप चांगली सुरुवात झालेली आहे की याच्या पुढे अजून चांगलं होईल कदाचित 1-2 वर्षांमध्ये. आणि निलेशजी पाटील साहेब यांच्याबद्दल तुम्ही काय बोलतील कारण की आम्हाला तर शब्दच नाहीये त्यांच्याकरिता बोलण्याकरिता कारण की खूप सुंदर नियोजन केलंय. तुम्ही काय बोलतील त्यांच्याबद्दल? खूपच सुंदर असं नियोजन केलेलं आहे. यापूर्वी असं काही बघितलं नव्हतं. हे 3रं वर्ष आहे. पहिले मी 1-2 वर्ष येऊ शकलो नाही पण यावर्षी जसं माहिती झालं की मॅच सुरू होणार आहे तर मी आलो आणि निलेश सरांनी स्वागत सुद्धा केलं. खूप सुंदर नियोजन आहे. धन्यवाद. येस धन्यवाद विनोदजी तुंबडा सर तुमचे 2 शब्द आमच्यापर्यंत पोहोचल्याबद्दल खूप धन्यवाद. इथे पहा प्रणित पाटीलने ज्या प्रकारची सुरुवात हवी होती ना ती सुरुवात केली गेली. पहिल्याच बॉलवर आपण पाहिला चेंडू आउट ऑफ द पार जरूर चौकार आलाय. 4 धाबीचा ब्रँड पाहायला मिळाला. संघाची टोटल आपण पाहतोय 4 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले कारण की 35 धाबा धावफलकावर निशांत 11 संघाने लगावल्यात आणि विजयाकरिता पाहू शकाल 36 धाबांचे टार्गेट सेट केले गेले. चला यानंतर जर होणारा मॅच असेल दुमाडा योद्धा टीम आणि अज्जू टायटन संघ आपण रेडी राहा कारण की दुमाडा योद्धा संघाने टॉस जिंकला. फर्स्ट फील्ड अज्जू टायटन संघ बॅट इनफील्डच्या टोक्याच्या वरनं चेंडूला फक्त चेंडूला दिशा दिली. याही वेळेस चेंडू बॅक टू बॅक प्रणित पाटील ऑन फायर. 2 चेंडू 2 चौकार. कम ऑन डीजे. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. पाहिलं तर मग 2 चेंडू आणि 2 चौकार आपण पाहिले आणि धावसंख्या जर पाहिली तर मग जाऊन पोहोचली गेली 8 वर. प्रणित पाटील ऑन फायर. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंगचा नजराणा पेश केला जातोय. इथे पहा टेनिस क्रिकेटचा खेळ मित्रांनो आहे. क्षणार्धात हिरो तर क्षणार्धात झिरो. इथे जर पाहू शकाल तत्पर मग 2 बॉल पर्यंत 2 बॉल मध्ये चौकार आले त्यानंतर 2 बॉल नंतर 3ऱ्या बॉलवर काय घडलं मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला खेळपट्टीचा ताबा सोडावा लागलाय. अर्थात जर पाहू शकाल प्रणित पाटीलला परतावं लागेल. प्रणित पाटील गॉन. बॉल डबल कव्हर धाबा आपण पाहिल्या तर सागर पाटील जसा जसा मैदानाच्या आतमध्ये आला तसे तसे पहा पारितोषिक आला. निलेशजी पाटील या मॅचचे अध्यक्ष साहेब. प्रत्येक षटकार 100 रुपये कॅश प्राइज आहे. 100 रुपीज षटकार. 3 बॉल यावेळेस निलेश पाटील सरांचे कुठेतरी जरूर 100 रुपये वाचले आणि इथे जर का वाटलं आणि ज्या खेळाडूंना झेल पकडायला गेला समीर या समीर करिता निलेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 100 रुपये आले. झेल करिता सुद्धा पारितोषिक हे लावलं जात आहे. विकेट हॅट्रिक पुन्हा ऑन आहे. किशोर गोलंदाजाला आपण पाहतोय.
आणि सातत्याने किशोरच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली गेली. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोचा. विकेट हॅट्रिक ऑन आहे. त्यानंतर आपण जरूर रवींद्र या बॅटरला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चौथ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये पोहोचला होतोय. कारण की आपण अक्षयला जर पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडवर आहे. त्यानंतर प्रणित पाटीलच्या बॅट मध्ये आपण 2 बॉल 2 चौकार पाहिले. आणि प्रणित पाटीलला 2 बॉल 2 आल्यानंतर कुठेतरी जर का चेंडूला सेन्सिबल क्रिकेट खेळलं गेलं असतं तर किशोरनं जर का 3 बॉल 3 विकेट हॅट्रिक घेतली, 2 विकेट आले तर रुपेश पाटील 500 रुपये. हॅट्रिक ऑन. रवींद्र बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचला गेला आहे. हॅट्रिक बॉल. ओ माय गॉड, हे प्रभु हे हरि राम, ये क्या हुआ? हैट्रिक ऑन नहीं हुआ क्योंकि झेल ड्रॉप हुआ. इथे जर पाहू शकाल झेलची संधी होती. कारण की जसा मैदानाच्या आतमध्ये झेल सुटला ना तसा मैदानाच्या आतमध्ये सन्नाटा पसरला. झेलची संधी होती. आपण पहिले 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि 5 बॉलच्या समाप्त एकेरी धाबलकावर धाबा आहेत 9 धाबा. रवींद्र आल्याच पावली गोल्डन डकचा शिकार म्हणून जावं लागलं गेलं असतं, परंतु शेवटचा बॉल यावेळी सीनफील्डच्या डोक्याच्या वरनं चेंडूला केला ऑन साइडला. समीर सातत्याने चांगलं क्षेत्ररक्षण राहिले गेलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणखीन पुन्हा पाहायला मिळतोय. आणि इथे जर पाहू शकाल प्रवीण, यस नोहाना डायरेक्ट हिट. प्रवीण चेंडू फेकायचा होता पुण्याला, परंतु चेंडू प्रवीण फेकला गोव्याला. जर का प्रवीण समोर स्टंपवर चेंडू फेकला गेला असता तत्पर मग फलंदाज रवींद्र बाद झाला असता, यात काही शंका नव्हती. परंतु तो चेंडू पहा प्रवीण फेकला नो स्ट्राइक झोन कडे. इथे पहा या बॉलवर धाबा किती आल्या, 3 धाबा. आणि षटक जर पाहू शकाल कंप्लीट झालं 1 आणि 1 षटकाच्या समाप्ती एकेरी धाबलकावर धाबा आपण पाहतोय 12 धाबा आहेत. 18 चेंडू आणि विजयकरिता पाहताय आपण 24 धाब्यांची गरज आहे. हे 24 धाब्यांचं लक्ष्य आहे. सिंगल डबलने धाबा सुद्धा फिनिश होतील. मोठ्या फटक्यांची गरज नाहीये. कारण की मैदानाच्या आतमध्ये आपण रवींद्रला पाहतोय. रवींद्रला आतापर्यंत 2 जीवनदान आले आहेत. कारण की 1 झेल सोडला आणि 1 झेल सोडल्यानंतर रवींद्रचा रनआउटचा सुद्धा चान्स वाचलाय. त्यानंतर समीरला आपण पाहताय. कारण की या अगोदर समीरनं जबरदस्त झेल पकडला गेला आहे. आणि तो झेल जर पाहू शकाल ना तर मग तो झेल आपण सागर या खेळाडूचा पाहिला. गोल्डन डकचा शिकार म्हणून सागर ठरला गेलाय. गुड कॅच ऑफ क्वालिटी पाहिली. निलेशजी पाटील अध्यक्ष या मॅचचे, त्यांच्या माध्यमातून 100 रुपये 100 रुपयाचे कॅश प्राइज आला आहे. त्यानंतर जरूर आपण पाहणार आहोत गोलंदाज तयार आहे. रॅन्डम ओव्हर देणं पासून सुरुवात केली जाते आणि समीर गोलंदाजी मार्कवर आला आहे. पहिलाच बॉल यावेळी ऑन साइडला कडे उडवलं गेलंय. लावून द कार्पेट डाऊन द ट्रॅक. चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये थोडासा क्षेत्ररक्षक पंबल झालाय. आणि इथे जर पाहू शकाल ना तर मग या बॉलवर आपण पहिल्या पुन्हा 2 धाबा अर्जित केल्या गेल्या आणि 2 धाब्याच्या मदतीने संघाची टोटल पहा जाऊन पोहोचले गेले 14 धाबा आपण धाबलकावर पाहतोय. इथे पहा ऑन साइडला मात्र चेंडू जरूर खेळण्याचा प्रयत्न होता. अक्षयच्या माध्यमातून जरूर आपण चांगली गोलंदाजी पाहिली गेली. समीरच्या माध्यमातून गोलंदाजी चांगली पाहिली. त्यानंतर जरूर समीर पहिल्याच बॉलवर 2 धाबा आल्यानंतर दुसऱ्याच बॉल पहा समीरनं डॉट हाताला गेलाय आणि संघाची टोटल आपण पाहिली त्यात मग जाऊन पोहोचले गेले 14. इथे पहा पावलांचा वापर केलाय. वी बॅक्टर डाऊन द हेड. वा वा क्या बात आहे. जबरदस्त चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या ठिकाणी जरूर आपण क्षेत्ररक्षक पाहतोय संकेश. कारण की जसा संकेश मैदानाच्या आतमध्ये पोहोचला गेला होता, गोल्डन डकचा शिकार म्हणून ठरला गेला होता, त्याच हेतून संकेशनं ठरवलंय की गोल्डन डकचा शिकार ठरल्यानंतर माझा परफॉर्मन्स कुठे चांगला होईल. तर मग संकेत दर्शवतोय की क्षेत्ररक्षण बाकी आहे आणि क्षेत्ररक्षकामध्ये चांगला परफॉर्मन्स करायचा. ऑन साइडला इथे जर पाहू शकाल चांगली फेकी आली. तितकेच चांगलं क्षेत्ररक्षण प्रवीण यष्टी रक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय. संघाची टोटल आपण पाहिली त्यात मग जाऊन पोहोचली गेली 17. अब किसको है खतरा.
4 बॉल समीरच्या माध्यमातून हाताळले गेल्यात आणि 4 बॉल मध्ये समीरने 5 धाबा तर खर्ची केल्या गेल्यात. पहिले षटक 12 धाबेचं आलंय. यामध्ये ऑन साइडला रवींद्र स्टाईलने चेंडूला खेळला गेलाय. 1 बाउन्स एक टप्प्याखेर. त्यानंतर चेंडू जर पाहायला गेला तर डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्लिअर चेंडू सीमा पलीकडे चौकार. 4 कम ऑन डीजे. पाचव्या बॉलवर आपण पाहिला चौकार आला आणि चौकारच्या बढतीने संघाची टोटल जाऊन पोहोचली गेली 21. याही वेळेस फटका चांगला आहे. फुटबॉल पद्धतीने कावीना चेंडूला स्टॉप केला गेलाय. मिडऑफच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि त्या क्षेत्ररक्षकाने ठरवलंय कारण की आतापर्यंत बॉल हा छोटा आहे परंतु त्या खेळाडूला फुटबॉल दिसला म्हणून फुटबॉल पद्धतीने कावीना चेंडूला स्टॉप केला गेला. या वेळेस पाहू शकाल पुन्हा एक सिंगल आले आणि एक सिंगलच्या मदतीने संघाची टोटल आपण पाहिली. चला बॅटर करिता पाणी पोचवा असा पंचांचा कॉल येतोय आणि इथे पाहिला तत्पर मग 2 षटक संपली आणि 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस धाबल कबर धाबा जॉईन झाल्या गेल्यात 22. कम ऑन डीजे. पाहायला गेले त्यात पण मग 22 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेलाय. 12 चेंडूंचा खेळ उर्वरित शेष आहे. 12 बॉल विजय केले तर जर पाहू शकाल 14 धाब्यांचं लक्ष आहे. ते पाहू शकाल लोचक स्मृती संघ सामना विजय होईल का हा प्रश्न चिन्ह पडला गेलाय. यावेळी संकेशला आपण गोलंदाजी मार्गवर पाहतोय. इथे जर पाहू शकाल संकेशनं पहिला चेंडू हाताला गेला आणि पहिला चेंडू हाताला गेला तत्पर मग कुठेतरी गुडला स्पॉट डिलिव्हरी चेंडू हाताला गेला आणि चेंडू जर पाहू शकाल तत्पर मग हाफ ट्रॅकर वर हाताला गेला. चेंडू सरळ पाहू शकाल एसटी रक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय प्रवीण आतापर्यंत सक्सेसफुल म्हणून ठरला गेला. प्रवीण चांगली रणनीती आखली गेली. पहिलाच बॉल आपण पाहिला डॉट आलाय. ऑन साइडला चेंडूला मात्र खेळला गेला. त्या ठिकाणी पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडीशी बंबल झाली परंतु इथे यावेळेस विकेटचं पतन होईल. फलंदाजाला परतावा लागेल. रवींद्रच्या खेळीला पूर्ण विराम. रवींद्र गॉन. कम ऑन डीजे. दोन बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. समीर मैदानाच्या आतमध्ये पोहोचला गेलाय. ओहो समीर इथे जर पाहू शकाल पहिलाच बॉल फक्त सेन्सिबल क्रिकेट म्हणून खेळायचा होता. जरूर आपण आतापर्यंत जेसन होल्डरला पाहिलं त्याच कॉपी बुकने समीरला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि सातत्याने जर पाहू शकाल समीरची गोलंदाजी चांगली राहिली आणि गोलंदाजीवर समीरने काय प्रदर्शन दाखवलं गेला. त्यात मग 6 बॉल मध्ये माझ्या नावावर 2 विकेट आहेत आणि त्यानंतर 2 विकेट आल्यानंतर फक्त 4 धावा मी खर्च केल्या गेल्यात. तो समीर मैदानाच्या आतमध्ये पोहोचला गेलाय. यावेळेस होल्डर के बल्ले से ये गेंद नहीं तो इथे पाहू शकाल 2 क्षेत्ररक्षकांना त्या चेंडूला पास स्टॉप केला गेलाय आणि जरूर त्या ठिकाणी खेळाडू आहेत लाईनमन दर्शवतात की चौकार सुद्धा नाहीये. फटका तर चांगला होता समीर. त्या ठिकाणी आपण पाहिल्या पुन्हा 2 धावा अर्जित केल्या जातील. संघाची टोटल आपण पाहतोय त्यात मग जाऊन पोहोचले गेले 25 धावा डबल कव्हर जाऊन पोहोचल्या गेल्यात. 4 बॉल
ओहो यावेळेस चेंडूला पाक कडे कडे उडवण्याचा प्रयत्न होता, पंच आम्हाला दर्शवतात की व्हाईट बॉल आहे आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात धावसंख्या आणखीन एका रूपाने वधारते. धावसंख्या जाऊन पोहोचले गेले 26. समीर 8 चेंडू आणि विजयकरिता 10 धावांचे लक्ष्य आहे. सिंगल डबलने सामना सुद्धा फिनिश होईल आणि खास करून लोचक स्मृती संघाला जर का सुपर 4 मध्ये पोहोचवायचा असेल हा सामना जिंकणं गरजेचं आहे. यावेळेस समीर लांबी कमी आहे, उंची जास्त आहे, झेलची संधी आहे आणि इथे जर पाहू शकाल झेल तर सुटलाय आणि डायरेक्ट हिट सुद्धा फसलाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि इथे गुड रनिंग. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय तर मोयेचा प्रकार घडलाय. इथे पहा 3 धावा कंप्लीट झाल्या, झेल सुटला आणि झेल सुटल्यानंतर 3 धावा इझिली कंप्लीट केल्यात. संघाची टोटल आपण पाहतोय तर 29 याकडे जाऊन पोहोचला गेलाय. 7 बॉल आणि 7 धाब्यांची गरज आहे, कारण की होल्डरने ठरवलं गेलंय की मॅच जिंकवायची आहे. समीरला पाहताय मैदानाच्या आतमध्ये, त्यानंतर अक्षय, हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यांच्या माध्यमातून चांगली बॅटिंग, पावलांचा वापर केला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेलची संधी, फलंदाज अक्षय गॉन. 3 षटक पहा संपले गेले आणि 3 षटकाच्या समाप्तीखेरीज धाबलकावर धाबा आपण पाहतोय जाऊन पोहोचले गेल्यात 29 धाबा आहेत. विजयाकरिता जर पाहायला गेलं तर इथनं 6 चेंडू आणि धाबांची गरज आहे. 7 धाब्याने इथनं लोचक स्मृती संघ दूर आहे. जर का विजयाचा शिक्कामोर्तब करायचा असेल तर बघा चेतन पाटील मैदानाच्या आतमध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळतील, कारण की स्ट्राईक वर जरूर आपण पाहणार आहोत समीर या खेळाडूला. खास करून होल्डर कडे स्ट्राईक असेल तत्पर आपण गोलंदाजाला सुद्धा पाहणार आहोत. गोलंदाज इन ऍक्शन मध्ये पाहू शकाल कोण असेल. 7 धाब्यांचं रक्षण करायचं आहे आणि तेच 7 धाब्यांचं रक्षण करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर, कारण की किशोरचं स्पेल संपलं आणि त्यानंतर समीरचं सुद्धा स्पेल संपलं आहे आणि संकेतचं स्पेल सुद्धा संपलं गेलंय. त्यानंतर आपण जरूर गोलंदाजाला पाहतोय. गोलंदाजीच्या भूमिकेत प्रवीण, आतापर्यंत आपण प्रवीणला यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहिलं होतं. 05 जर्सी क्रमांक गौतम गंभीर, कारण की गौतम गंभीर जर पाहू शकाल इंडियाचे कोच म्हणून आहेत आणि काहीतरी प्रवीणकडे सुद्धा क्वालिटी असावी. पहिलाच बॉल यावेळेस जेसन होल्डर गॉन. यावेळेस जर पाहू शकाल होल्डर लांबी कमी आली आणि उंची जास्त आली. फलंदाजाला जर पाहू शकाल तर मग परतावं लागेल, कारण की पहिल्याच बॉलवर कुठेतरी मॅच ऑन करण्याचा प्रयत्न होता. जर का समीर या अगोदर पहिला बॉल सिंगल डबल जर खेळला गेला असता तर मग मॅच कुठेतरी ऑन झाली असती. फलंदाज भविष्यात समीर गॉन. कम ऑन डीजे. कुठेतरी जरूर आजच्या दिवसामध्ये दौऱ्यामध्ये पोहोचले गेले असतील. लेट करून लेट परंतु काय ना, परंतु एंट्री वाजा गडक सरांची थेट. इथे पाहताय आतापर्यंत धावसंख्या आपण पाहिली तर मग स्टॉप होते. 29 धावा धाबलकावर जाऊन पोहोचल्या गेल्यात. 4 चेंडू आणि 7चं समीकरण आहे, कारण की ही गेम जर पाहू शकाल समीरलाच फिनिश करायची होती. इथे पाहू शकाल पुन्हा जर पाहू शकाल एक तर धावाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे 5 चेतन पाटील
2 धाबा इझिली कंप्लीट केल्या गेल्या. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का इथे पाहू शकाल. पुन्हा 2 धाबा अर्जित केल्या गेल्यात आणि संघाची टोटल आतापर्यंत आपण पाहिली त्यात पण मग 2 या धाब्याने वाढते. 31 धाबा दाबल कबर आपण पाहतोय. 3 चेंडू आणि विजयाकरिता आपण पाहतोय. मग धाबांची गरज आहे 5. इथे पाहता ऑन साइडला मात्र चेंडूला खेळला गेला. ऑन साइडला चेंडू खेळल्यानंतर इथे पहा आणखीन पुन्हा पाहायला मिळाल्या 2 धाबा आणि 2 धाबेच्या बढतीने आपण पाहताय संघाची टोटल जाऊन पोहोचले गेले तत्पल 33 आणि 33 धाबा दाबल कबर आपण पाहतोय आणि 2 चेंडू आणि विजयकरिता 3 धाबा. सुपर मॅच तुमच्या भेटीला आलाय कारण की सर्वांचे हृदयाचे ठोके स्पंदन वाढायला सुरुवात झाली. तत्पर आपण ऐकूयात सर्वांचे हृदयाचे ठोके कसे होत असतील. या प्रकारचे बास स्पंदने मात्र सुरुवात झाली. इथे तर हा बॉल टर्निंग पॉइंट आहे. 2 चेंडू आणि विजयाकरिता धावांची गरज आहे 3 धावा. समोर जर पाहू शकाल बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खास करून आपण दीक्षांत या खेळाडूला पाहतोय. ओहो ओ माय गॉड यावेळेस तर अजूनही मॅच मध्ये ट्विस्ट आणि रंगात मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. तत्पर 5वा बॉल दिशांत करीता आलाय डॉट. 1 चेंडू आणि 3 धाबा. मित्रांनो जर का कुणाला हृदयाचा त्रास असेल तर हा सामना पाहू नका आणि त्यानंतर जर आपल्या डोळ्यावर गोगल लावले असेल ना ते काढा पुसा नीट लावा जेणेकरून आपण सामना नीटपणे पाहाल. आणि ज्याला जर कुणाला हृदयाचा त्रास असेल ना तत्पर आपण जरूर या सामन्याला पाठ करा जेणेकरून की हार्ट अटॅक येण्याची शक्यता आहे. 1 बॉल आणि 3 धावेची गरज आहे कारण की सगळ्यांच्या ज्या पाठीच्या कड्या ना त्या पाठीच्या कड्यामध्ये ज्या पासल्या आहेत ना त्या पासल्यामध्ये हे हृदय आहे आणि त्या हृदयांचे ठोके आपण पाहिले कसे झालेत. आतापर्यंत फक्त स्पंदने ही ठकठक व्हायला सुरुवात होती. आता जर पाहू शकाल तर 360च्या स्पीड ना ही धावायला सुरुवात झाली. 1 चेंडू आणि 3 धावा. जर का मित्रांनो आपण क्रिकेट प्रेमी कट्टर असतील तर या मॅच करिता करा जोरदार टाळ्यांचा गजर. 1 चेंडू आणि 3 धावेची गरज आहे. सुपर मॅच तुमच्या भेटीला आलाय कारण की मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण चेतन पाटीलला पाहतोय. जर का चेतन पाटील 2 धावा आल्या तत्पर मग सामना बरोबरीचा होईल टाय होईल आणि कंपल्सरी चेसिंग जर करायचं असेल तर मग 1 चेंडू आणि 3 धावा. गोलंदाज तयार आहे. प्रवीणला आपण पाहतोय. इथे पहा प्रवीण पाटीलच्या माध्यमातून फटका सजवलाय. हरिराम झेल सुटलाय. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरी सुद्धा कंप्लीट झाली. प्रवीण पाटील मैदानाच्या आतमध्ये. ओ माय गॉड सामना लोचक. स्मृती संघ विजयाच्या दिशेने वाटचाल त्यात पर दिव्यात एक डीजे. व्हॉट अ मॅच. जबरदस्त मैच. पैसा वसूल मैच. वाव क्या बात है. जबरदस्त मैच.